नागपुरातील यशोधरा नगरमध्ये सलग 7व्या दिवशी संचारबंदी कायम आहे। शहरातील 3 पोलीस हद्दींच्या संचारबंदीत अंशतः दिलासा देण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती, तर आता काही हद्दींच्या संचारबंदीमध्ये अंशतः दिलासा देण्यात येतोय। मात्र यशोधरा नगरमध्ये सलग 7व्या दिवशी ही संचारबंदी कायम आहे। गणेशपेठ तहसील कोतवाली भागात काहीशी शिथिलता देण्यात आलेली आहे। संचारबंदीत सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात येते। तर शहरातील 3 पोलीस हद्दींच्या संचारबंदीमध्ये अंशतः दिलासा देण्यात आलाय, तर यशोधरा नगरमध्ये सलग 7व्या दिवशी ही संचारबंदी कायम आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये हिंसाचार झाला त्यानंतर यशोधरा नगरमध्ये सलग 7व्या दिवशी सुद्धा संचारबंदी कायम आहे, तर काही भागांमध्ये आपण पाहतोय अंशतः दिलासा देण्यात येतोय। काय अधिकची माहिती? अगदीच आपण पाहायला गेलो तर सोमवारी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ज्या परिसरामध्ये हिंसाचार झाला आणि त्याला लगतच्या असलेल्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नागपूर पोलीस आयुक्तांनी संचारबंदीचे आदेश दिले होते। त्यानंतर नंदनवन आणि कपिलनगर या 2 पोलीस स्टेशनमधील संचारबंदी जी आहे ती हटविण्यात आली होती। त्यानंतर काल पुन्हा सायंकाळी 7 वाजता पुन्हा नवे निर्देश पोलीस आयुक्तांनी काढलेले आहे, ज्यामध्ये गणेशपेठ असेल, तहसील असेल आणि कोतवाली असेल या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे ते सायंकाळी 7 ते रात्री 10 अशी 3 तासाची जी आहे ती शिथिलता देण्यात आलेली आहे। मात्र यशोधरा नगर येथील संचारबंदी जी आहे ते कायम ठेवण्यात आली आहे आणि 5 पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील पूर्णतः संचारबंदी जी आहे ते हटवण्याचा निर्णय माननीय पोलीस आयुक्तांनी नागपूरच्या यांनी घेतलेला आहे। आपण पाहू शकतो की आताही ज्या ठिकाणी जे आहे ते संचारबंदी लागू आहे या ठिकाणी अशा पद्धतीने मोठा कडेकोट असा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सध्या स्थितीमध्ये लावण्यात आलेला आहे। हा गणेशपेठ पोलीस हद्दीमधील परिसर आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो की चोहो बाजूने पोलिसांची मोठी सुरक्षा आणि बॅरिकेडिंग जे आहे ते एकूणच लावण्यात आलेले आहे। या रस्त्याने ये जा करणाऱ्याला संपूर्ण मनाई करण्यात आलेली आहे। मात्र काल पोलीस आयुक्तांनी जे निर्देश काढले त्या निर्देशानुसार जे आहे ते सायंकाळी 7 ते 10 अशी शिथिलता या भागामध्ये एकूणच देण्यात आलेली आहे। त्यामुळे 3 तासाची जी आहे ते शिथिलता या परिसरामध्ये देण्यात आल्याचं सद्यस्थितीमध्ये दिसून येत आहे। त्यामुळे अजूनही पुढे आज पोलीस आयुक्त काही नवीन निर्णय घेतात का संचारबंदी संदर्भात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।